एका लोकप्रिय तरुण नेत्याला त्याच्याच पक्षाने अचानक बाजूला का सारलं? नमस्कार. आज आपण उलगडा करणार आहोत एका अशा राजकीय भूकंपाचा ज्याने दिल्लीच्या राजकारणात अक्षरशः खळबळ उडून दिलीय. जरा विचार करा, एक खासदार आहे आणि त्याला चक्क त्याच्याच पक्षात बोलण्यापासून रोखलं जातंय. नाही, ही काही कल्पना नाहीये. ही तर भारतीय राजकारणात सध्या घोंघावणाऱ्या एका मोठ्या वादळाची फक्त सुरुवात आहे. आणि ह्या सगळ्या वादळाच्या केंद्रस्थानी कोण आहे माहितीये? राघव चड्ढा. आम आदमी पार्टीचा एक तरुण, तडफदार आणि महत्वाकांक्षी चेहरा. पण गंमत म्हणजे त्यांच्यात शांत राहण्यामुळे आज सगळ्यात जास्त प्रश्न निर्माण झालेत. तर झालं असं की या कथेची सुरुवात होते एका मोठ्या आणि तितक्याच धक्कादायक निर्णयाने. आम आदमी पार्टीने राघव चड्ढा यांना राज्यसभेतील एका महत्त्वाच्या पदावरून अचानक हटवलं. बस. आणि याच एका घटनेने राजकीय वर्तुळात चर्चांना अक्षरशः उधाण आलं. पण मग प्रश्न हा आहे की हा निर्णय म्हणजे पक्षांतर्गत होणारा एक साधा बदल होता, की एका उगवत्या ताऱ्याला, एका स्टार नेत्याला जाणीवपूर्वक शांत करण्याचा हा प्रयत्न होता? हाच प्रश्न आज सगळ्यांना सतावतोय. ठीक आहे, पण हे राघव चड्ढा नक्की आहे तरी कोण? आणि त्यांच्यावरच्या या एका कारवाईने इतकी खळबळ का उडालीय? चला, हे समजून घेण्यासाठी त्यांची राजकीय ओळख थोडी जवळून पाहूया. हे बघा, राघव चड्ढा म्हणजे फक्त एक खासदार नाहीयेत. ते आपच्या यशाचा एक महत्त्वाचा चेहरा आहेत. एकेकाळी तर ते अरविंद केजरीवालांचे सर्वात विश्वासू सहकारी मानले जायचे. आणि आज त्याच चड्ढांना पक्षाच्या मुख्य प्रवाहातून जणू बाहेर फेकल्यासारखं वाटतंय. म्हणूनच ही घटना इतकी धक्कादायक आहे. बरं, पण पक्षाने एवढा मोठा निर्णय घेतला तरी का? पडद्यामागे नक्की शिस्ते काय? याबद्दल राजकीय वर्तुळात सध्या दोन थिअरी जोरदार चर्चेत आहेत. पहिली थिअरी अशी आहे की चड्ढा पक्षाच्या अधिकृत लाईनपासून, म्हणजे त्यांच्या भूमिकेपासून कुठेतरी दूर जात होते. आणि दुसरी थिअरी काय सांगते, तर ती याच्या अगदी उलट आहे. ती म्हणते की ते सरकारविरोधात पाहिजे तितके आक्रमक नव्हते. म्हणजे बघा, एकीकडे बंडखोरीचा आरोप तर दुसरीकडे मवाळपणाचा. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ह्या फक्त चर्चा आहेत. यावर पक्षाने अजून तरी काही सांगितलेलं नाही. आता या सगळ्या चर्चा, आरोप प्रत्यारोप यांच्या गदारोळात सगळ्यांच्या नजरा कोणाकडे लागल्या होत्या? अर्थात राघव चड्ढा यांच्याकडे. ते काय बोलणार याची सगळे वाट पाहत होते. आणि मग त्यांनी एकाच वाक्यात असं काही उत्तर दिलं की संपूर्ण राजकीय खेळच बदलून गेला. त्यांनी म्हटलं, मैं मुख्यधारा हूं, समय आने पर सैलाब बनूंगा. म्हणजे मीच मुख्य प्रवाह आहे आणि वेळ आल्यावर पूर बनेन. अंगावर काटा येतो ना? हे फक्त शब्द नाहीयेत, हा एक इशारा आहे. यातून त्यांनी जणू स्पष्टच केलंय की ही शांतता वादळापूर्वीची आहे आणि योग्य वेळ आहे ती की ते आपली ताकद नक्की दाखवून देतील. चड्ढांच्या या एका वाक्याने या संपूर्ण प्रकरणाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलंय. आता हा फक्त पक्षांतर्गत वाद राहिलेला नाहीये. यातून काही खूप मोठे राजकीय प्रश्न निर्माण झाले आहेत, ज्याचे परिणाम खूप दूरगामी असू शकतात. जसं की पहिला प्रश्न, हा खरंच फक्त पक्षांतर्गत सत्तेचा खेळ आहे का? की मग ही एका मोठ्या राजकीय संघर्षाची सुरुवात आहे? म्हणजे दोन मोठे नेते, दोन वेगवेगळ्या विचारसरणी यांच्यातल्या लढाईची ही नांदी आहे का? आणि सगळ्यात मोठा प्रश्न, आपल्याच एका स्टार, एका लोकप्रिय नेत्याला बाजूला सारण्यामागे पक्षाकडे असं कोणतं मोठं कारण किंवा कोणतं रहस्य आहे जे अजूनही जगासमोर आलेलं नाही? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ती सध्या तरी गुलदस्त्यातच आहेत. ह्या राजकीय नाट्याचा पुढचा अंक काय असेल हे तर आता येणारा काळच ठरवेल. पण जाता जाता एक प्रश्न मात्र नक्की मागे राहतो. एका पक्षाने आपल्याच एका उगवत्या ताऱ्यासोबत जे काही केलं त्याला पक्षाची शिस्त म्हणायचं की एका आवाजाची मुस्कटदाबी? हा निर्णय योग्य होता की अयोग्य, यावर विचार करायलाच हवा.